विजय नाहटा फाउंडेशन के माध्यम से लोकसभा निरीक्षक तथा संपर्क प्रमुख राजेश पाटिल व प्रभाग क्रमांक 72 के शाखा प्रमुख सचिन पाटिल के माध्यम से तुर्भे में शिवसेना उपनेता विजय नाहटा के मार्गदर्शन में गरीब तबके के लोगों को राशन व छतरी वितरण किया गया। इस मौके पर मुख्य रूप से असहाय सीनियर सिटीजन को भी उनके भरण पोषण से जुड़ी सामग्री का वितरण किया गया। इस कार्यक्रम को लेकर संपर्क प्रमुख राजेश पाटिल ने जानकारी देते हुए कहा कि शिवसेना हमेशा से ही 80% समाज सेवा व 20% राजनीति करती है। इसी उद्देश्य से हम तुर्भे क्षेत्र के नागरिकों को जरूरत से जुड़े सामान व छतरी वितरण कर रहे हैं। शिवसेना जनसंपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक 72-66 तुर्भे। आमच्या या ठिकाणी तुर्भे सेक्टर 21 मध्ये 22 मध्ये गोरगरीब जनता राहते। तर ज्यांना कोण वाली नाही, ते वयोवृद्ध आहे, अशा लोकांना आम्ही मोफत अन्नधान्याचा पुरवठा करतोय आम्ही। आम्हाला एक शिकवण आहे, शिवसेनेची एक शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। परंतु आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे 17-18 तास काम करतात, महाराष्ट्रभर भ्रमण करतात, गोरगरिबांसाठी कामं करतात। त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सन्माननीय शिवसेनेचे उपनेते विजयजी नाहटा साहेब हे पण जनतेसाठी मोफत छत्री वाटप, मोफत धान्य वाटप, मोफत कोरोना काळातलं खरं म्हटलं तर देव माणूस आहे। कोरोना काळामध्ये कोणी पुढे आलं नाही नवी मुंबईमध्ये, परंतु विजय नाहटा फाउंडेशनच्या मार्फत त्यांनी अन्नधान्य मोफत वाटप केलेलं आहे। त्यांनी आता येत्या काळामध्ये मोफत छत्री वाटप केलेलं आहे। परत त्यांनी वह्या पुस्तकांचं वाटप केलेलं आहे, रिक्षावाल्यांना पडदे वाटप केलेले आहे। असे उपक्रम ते वारंवार विजय नाहटा साहेब हे वारंवार आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगून ते स्वतः करून घेत आहे। तरी माझी सर्व जनते येत्या काळामध्ये आम्हाला असं सर्वांना जनतेला असं वाटतंय की साहेब या बेलापूर विधानसभेमध्ये आमदार म्हणून राहिले पाहिजे, म्हणून एवढे सगळे गोरगरीब लोकांचा असा विचार आहे की त्यांना मतदान करून त्यांना असंच एक IAS ऑफिसर सनदी अधिकारी या ठिकाणी आमदार झाला पाहिजे, जेणेकरून गोरगरिबांच्या मनातलं त्यांना कळलं पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून समाजकारण घडलं पाहिजे। हीच मी एवढे माझे 2 शब्द बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रीतिका कोरिया के साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।